पिक्चर, सिनेमा आणि नाटक, म्हणजे या सगळ्या गोष्टी फक्त बोलायला खूप चांगल्या वाटतात, पण त्यामध्ये काम करणं खरंच खूप कठीण असतं. म्हणजे एखादा जर या क्षेत्रात कोण आलं की त्याला बाहेर जाता येत नाही, आणि त्याने कितीही प्रयत्न केला बाहेर जायचा तरी त्याला रस्तेच सापडत नाही. हा, म्हणजे मी सुद्धा काही असंच होतो. कॉलेजमध्ये गेलो ना, तेव्हा मला विचारलेलं की कोणाला नाटक, डान्समध्ये इंटरेस्ट आहे का. तेव्हा माझा हात पहिला वरती होता. ह्या थिएटर इंडस्ट्रीमध्ये आलं आणि या जगात हरवून गेलो. एकेकाळी लोक म्हणायचे की ओंकार, वा, तुझ्यासारखं व्हेरिएशन ना कोणी काढूच शकत नाही. खूप छान वाटायचं तेव्हा. मला वाटायचं की माझं कौतुक माझ्या घरातल्यानी ऐक. प्रत्येकाच्या प्रयोगाला प्रत्येकाचे पालक यायचे आणि प्रयोग संपला की आपल्या पोराचं कौतुक करायचे. वा, छान, तू असं कर ना, तू व्हेरिएशन का नाही काढत. पण माझं कौतुक करायला कोणीच नव्हतं. कारण घरी जेव्हा पहिलं पाऊल टाकायचो ना, तेव्हा पहिला प्रश्न पडायचा की बाबा, आज तरी पैसे आणलेस का. हे बघा, आंबर, ब्लू, पिंक, वॉलेट, ही सप्तरंगी दुनिया किती मस्त आहे ना. म्हणजे ना, मला एक प्रश्न पडतो. हा लाईटवाला ना एक सूर्य असतो. या रंगमंचावरील प्रत्येक कलाकाराला उजेड देत असतो. त्याला काय हवं असतं. मायबाप प्रेक्षकांनी 2 शब्द चांगले बोलावेत ना, एवढीच इच्छा असते त्याची. हा, मग थिएटरवाल्यांना काय हवं असतं. प्रेक्षकांच्या टाळ्या, 2 चांगले शब्द. तुम्ही काय म्हणता. हे थिएटरवाले वेडे असतात. अरे, हे वेडे असतात रे. हो, आम्ही वेडे आहोत. खरंच आम्ही वेडे आहोत. जे सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त तुमच्यासाठी एवढं सगळं करतो. आम्ही वेडेच आहोत. पण एक लक्षात ठेवा, आम्ही थिएटरवाले ना संपूर्ण जग या रंगभूमीवर उभं करू शकतो. आणि जगात काय चाललंय ना, ते सगळं तुम्हाला या रंगभूमीवर दाखवू शकतो. पण तुम्ही काय म्हणता, आम्ही वेडे असतो. हे सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त आम्ही तुमच्यासाठी एवढं सगळं करतो. आम्ही वेडेच आहोत ना. हो, आम्ही वेडेच आहोत. रंगभूमीसाठी वेडे आहोत आम्ही, आणि वेडेच राहणार.